जरंडेश्वर प्रकरणात अंजली दमाने यांचा थेट अजित पवारांवर आरोप। ओंकार बिल्डरच्या 44 कोटीतून कारखाना खरेदी। झी 24 तासच्या विशेष कार्यक्रमात दमाने यांचा गौप्यस्फोट। जरंडेश्वर प्रकरणात ईडी कोणतीही कारवाई करत नसल्याचा अंजली दमाने यांचा आरोप। चौकशी बंद करण्याचे अधिकार सरकारला देऊ नयेत, दमाने यांची टू द पॉइंट मागणी। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद। जमीन बळकावण्याची जिल्हाधिकाऱ्यांना होती पूर्वकल्पना। जिल्हाधिकाऱ्यांनी राजीनामा द्यावा, अंजली दमाने यांची झी 24 तासच्या टू द पॉइंट मुलाखतीत मागणी। पुणे जमीन गैरव्यवहाराप्रकरणी अंजली दमाने या खरगे समितीची भेट घेणार। पार्थ यांचा जमीन प्रकरणातला रोल समितीला सांगणार। समाधान झालं नाही तर कोर्टात जाण्याचा इशारा। झी 24 तासनं उघडकीस आणलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणाचे दिल्लीपर्यंत पडसाद। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली अमित शहांची भेट। जमीन गैरव्यवहार प्रकरणावर चर्चा झाल्याची माहिती। झी 24 तासनं उघडकीस आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी वडेट्टीवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची वडेट्टीवारांची मागणी। मुंबईच्या जनतेचा महायुतीवर विश्वास। जनतेनं महायुतीचाच महापौर बनवण्याचं ठरवलंय। महाविकास आघाडीला मुख्यमंत्र्यांचा टोला। बिहारमध्ये सरकार स्थापनेची तयारी सुरू। शपथविधी 20 ते 22 तारखेदरम्यान होण्याची शक्यता। मुख्यमंत्री नितीश कुमारच असतील, सूत्रांची माहिती। अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये वाहनात सापडली 1 कोटी रुपयांची कॅश। निवडणूक आयोगाच्या पथकाकडनं रक्कम हस्तगत। पैसे सापडल्यानं खळबळ। दंड थोपटून काढणाऱ्या आमदाराला ठोकून काढा। हिंगोलीत सुजात आंबेडकरांची आमदार संतोष बांगर यांच्यावर टीका।